एवढा रातभर प्रवास करून शेवटी आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोहोचलोय. तुम्हाला आमचे डेस्टिनेशन दाखवतो. बाटल्या बिटल्या घ्यायचं काय टेन्शन नाही. नमस्कार मंडळी, तर माझं नाव निखिल. तर हा माझा पहिला ब्लॉग आहे आणि या पहिल्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आम्ही चाललोय भारताचा दुसरा ताजमहल पाहण्यासाठी, जो की छत्रपती संभाजीनगर येथे आहे. तर आमचा प्रवास चालू होतोय बारामतीमधून. तर आमचा रस्ता असणार आहे बारामती ते दौंड, दौंड ते अहिल्यानगर, अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगर. तर सध्या आम्ही आलोय तर दौंड ते अहिल्यानगरच्या दरम्यान आम्हाला थोडंसं लागलं ट्रॅफिक कशासाठी लागले ते पाहण्यासाठी गेलो. तर पुढे होतं रेल्वे गेट. तर बराच वेळ झाला रेल्वे येत नव्हती, त्यामुळे गाड्या सर्व थांबल्या होत्या. तर त्या काकाला सहज विचारलं रेल्वे कधी येणार आहे काका. तर काका म्हणले बघ मागं आली. आम्ही सध्या आहोत दौंडमध्ये. तर बारामती ते छत्रपती संभाजीनगर हे अंतर जवळपास 250 किलोमीटरचं आहे आणि जवळपास जायला तिथं 5 तास लागतात. तर आम्ही आता सध्या पोहोचलोय अहिल्यानगर मध्ये. तर हा आहे अहिल्यानगरचा सुंदर असा उड्डाण पूल. पेट्रोल पंप भारी रे. तर गाईज आम्ही सध्या आता पोहोचलोय छत्रपती संभाजीनगर येथे. बारामती ते दौंड, दौंड ते नगर, नगर ते छत्रपती संभाजीनगर. एवढा रातभर प्रवास करून शेवटी आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोहोचलोय. तुम्हाला आमचे डेस्टिनेशन दाखवतो. तर इथं विजिट करण्यासाठी तुम्हाला अशा प्रकारचे कुपन्स घ्यावे लागतील. आता सध्या आपण ते कुपन्स काढलेले आहेत. तर आपण आता लवकरच एंटर करतोय बीबी का मकबरा. वर दिसतंय ते गेट आहे आणि याच्या मागं मिनी ताजमहल आहे. चला आपण पाहूयात. हे असं सुंदर ताजमहलचं गेट. त्या गेटच्या मागे सुंदर असा ताजमहल. ये पूर्ण लाइटिंग आहे. रात्री 7 ते 10 नंबर 1. रात्री 7 वाजता इथं पूर्ण लाइटिंग असतात. पूर्ण इथून तर वरपर्यंत. अरे बाप. तर या पूर्ण ताजमहलला केशरी, पांढरा, हिरवा अशा प्रकारे लाइटिंग्स करतात 7 ते 10. जर तुम्ही येत असाल, तुम्हाला लाइटिंग पाहिजे असेल इथं, तर 7 ते 10 मध्ये तुम्हाला इथं चांगला व्ह्यू मिळू शकतो. तर असा ताजमहलचा सुंदर परिसर आहे. तर हुबेहूब ताजमहल सारखाच दिसणारा हा मिनी ताजमहल. याला बनवण्यासाठी जवळपास 7 लाख रुपये खर्च आलता आणि आग्रामध्ये, दिल्लीमध्ये जो ताजमहल आहे त्याला बनवण्यासाठी जवळपास 3 करोड रुपये खर्च आलता. तर चला याच्या आतमध्ये काय आहे ते तुम्हाला दाखवतो. आतमध्ये चाललोय वर. तर इथं पायऱ्या आहेत वर जाण्यासाठी अशा प्रकारच्या. तर जवळून बघितला तर हा ताजमहल अजूनही खूप सुंदर आहे.
ताजमहलच्या आतमध्ये जाण्यासाठी एक दरवाजा आहे तिथं. तर बघूया त्या दरवाजाच्या आतमध्ये काय आहे. काय रे? तर या ताजमहलमध्ये आहे औरंगजेबच्या पत्नीची कबर, ज्यावर टाकले तेवढे पैसे. हे पूर्ण पैसे आहेत. सगळ्या 100-100, 500-500 नोट आहेत. नका खाली अजिबात. आता जेवढे पैसे बघितले यामध्ये ते दर 3 महिन्याने काढले जातात. ते जेवढे पैसे होते तेवढे 3 महिन्याची त्याची सेविंग होती असं काकाने सांगितलं. आणि तर हे आहेत तिथले मिनार, जे ताजमहलच्या चारी बाजूने त्यांनी बनवलेत. दख्खनची ताजमहल म्हणून ओळखली जाणार ही वास्तू अजून पण खूप सुंदर आहे. तर मी तुम्हाला सजेस्ट करतो, तुम्ही छत्रपती संभाजीनगरला जर येणार असाल कधी तर इथं एकदा नक्की भेट द्या, तुम्हाला भारी वाटेल. हा खूप सुंदर होता. तर आता आम्ही चाललोय दौलताबाद किल्ला बघायला. ए ओंकार ये. ओंकार कसा होता बीबी मकबरा? छान होता, छान. भारी वाटलं बघून? छान वाटलं. आता कुठे जायचं आपल्याला? आता घरी आता दौलताबाद. आता आम्ही चाललो दौलताबादचा किल्ला बघायला. हा पण खूप सुंदर आहे, मी तुम्हाला सगळं दाखवतो. स्टे ट्यून. कुपन जमा करावे लागतील. जाऊ काका, थँक्यू. तर हा आहे महाराष्ट्राचा ताजमहल, ऐतिहासिक वास्तू जी की बीबी का मकबरा नावाने ओळखली जाते, जो की छत्रपती संभाजीनगर येथे आहे. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, आणि अशा प्रकारचे व्हिडिओज पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.